नमस्कार, भारती न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. शेगाव नगर परिषदेच्या निवडणुका लागलेल्या असून प्रभाग क्रमांक 15 मधून पवन गवई हे आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत. भाऊ, काय सांगाल? आपल्या वार्डातून 7 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरलेले आहेत, तर हे चॅलेंज तुम्ही कसं स्वीकारणार? नमस्कार. आपल्या इथं माझा वार्ड प्रभाग क्रमांक 15 आहे. या 15मध्ये 7 उमेदवारांनी जे अर्ज भरलेले आहेत, त्या 7 पैकी जे 6 उमेदवार आहेत, हे जे 6 उमेदवार आहेत त्यातले एक काँग्रेसचा आहे, म्हणजे काँग्रेसचा मी स्वतः आहे, एक वंचितचा आहे, एक बाकीचे सर्व एक BJPचा आहे आणि बाकीचे सर्व अपक्ष उमेदवार आहेत. तर अपक्ष उमेदवारांचं हे आपापले जे छोटे छोटे काही 20-25 मतं त्यांचं ते त्यापुरते ते मर्यादित आहेत. पण इथं जे लढत होणार आहे या प्रभागामध्ये वंचित, काँग्रेस आणि BJPची, तर इथं हे अशी तिहेरी लढत होणार आहे. तर याच्यामध्ये एक इथं स्थानिक नगरसेवक नितीन भाऊ शेगवार हे भारतीय जनता पार्टीचे इथं आहेत. पण एक आमच्या समाजाची जी आशा होती की बा हे नितीन भाऊ भारतीय जनता पार्टीचे शेगाव शहराचे नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत, तर त्या उमेदवाराच्या आशेने बा लोक बघत होते बा हे नगराध्यक्ष होतात. पण या भारतीय जनता पार्टीने इथं जातीवाद केला. जातीवाद असा केला की बा या बौद्ध समाजाचा उमेदवार आहे, बा या उमेदवाराला आपण तिकीट देऊ असं शेवटच्या स्तरापर्यंत त्या उमेदवाराला तिकिटासाठी म्हणजे सजवून ठेवलं. आणि ऐन टायमावर असा 1 मिनिट राहिला 3 वाजेच्या वेळेस, त्यावेळेस त्यांचं तिथं तिकीट कापण्यात आलं. तर तिथं समाज एकदम नाराज झालेला आहे की या वार्डामध्ये जे BJPची जे वाव आहे, भारतीय जनता पार्टीची जे वाव आहे, हे या माणसानं चालू केली. ना तर इथं BJP म्हणून चालतच नाही कोणाला. हा फुलेशाहू आंबेडकरांचा वार्ड आहे, तर या वार्डामध्ये फुलेशाहू आंबेडकर विचारधारेचेच लोक चालतात. तर म्हणून इथं आता BJPचा कुठलाही उमेदवार असला तरी BJPचा उमेदवार इथं चालणार नाही या प्रभागामध्ये. राहिला विषय आता माझा, मी जनतेचे काय कामं केले आणि काय नाही केले हे जनतेलाच माहीत आहे. जसे की रमाबाई आवास योजना असो, जे आपण कामगार कल्याण विभागाचे जे मजुरांना जे पेटीचे कामं असो, मी स्वतः खाजगी इंजिनियर आहे. तर माझ्या परीने जे कामं झालेले आहेत लोकांचे विनामूल्यमध्ये मी कामं केलेले आहेत. कोणाचे नक्षे तयार करून देणे, कोणाला पेटीला सही चिक्के देणे, आणखीन कोणाची छोटी छोटी जे अडचण असले काही, पण ते अडचण मी माझ्या परीनं सॉल्व्ह केलेली आहे प्रत्येकाची. बरं, तुम्हाला असं म्हणायचं आहे का की जर नितीन शेगवार यांना नगराध्यक्षाचं हे दिलं असतं, उमेदवारी जर दिली असती, तर त्यामुळे तुम्ही नगराध्यक्षाची उमेदवारी दिली नाही असं तुमचं म्हणणं आहे का? हो, बरोबर आहे. की त्याच्यामुळे तुम्ही उमेदवारी तुमची मागे घेतली? नाही, मी आता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा आहे. मी इथं काँग्रेस पक्षावर मी उभा आहे इथं. पण नितीन भाऊचा एक चेहरा असा होता इथं की या एरियामधून त्यांनी त्या BJPसाठी भरपूर काही केलेलं आहे. की आमदारचा जर विषय केला शेगावमध्ये, 3 पुतळे आला, बौद्ध समाजाचा जर विषय आला, तर नितीन भाऊचं पहिले आधी नाव येत होतं. पण त्या ठिकाणी असं आमदाराचीच खेळी आहे की आमदारच जातीवादी आहे हे काही आता कळून नाही राहिलं. की पण असं ऐकण्यात येत आहे की बा आमदार म्हणते किंवा मला असे न्यूजले वाचलेलं आहे, मी आता कालच्याच न्यूजमध्ये वाचलेलं आहे की आमदाराची अशी खेळी आहे की बा बौद्ध समाजाची मला एलर्जी आहे, म्हणून बा आम्ही बौद्ध समाजाचं तिकीट काढलं असं ते एका न्यूजमध्ये मी काल बघितलं. तर म्हणून असं कदाचित असं होऊ शकते, म्हणून त्या माणसाला दिलं नाही. बरं, तुम्ही तुमचे कोणते कामे जसं या वार्डामध्ये नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर करणार आहात? मी सर्वात आधी या वार्डामध्ये जे नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतरचे माझे कामं, की आल्यानंतर जे गोरगरीब जे लोक त्या वार्डात, हा वार्ड गरिबांचाच वार्ड आहे, गोरगरिबांचाच वार्ड आहे. या वार्डामध्ये ज्याच्या घरावर पत्रे दिसले आपण त्याचा घरकुलमध्ये 100% नंबर लावू. आणि नंबर बी असा लावू की त्याला नगरपालिकेमध्ये जायचं कामच नाही, तो सगळे डॉक्युमेंट इथंच सबमिट, त्याच्या घरी आपण जाऊन डॉक्युमेंट सबमिट करून घेऊ आणि तिथूनच पुटअप करू त्याचे डॉक्युमेंट सर्व. तर म्हणून या वार्डमध्ये सगळ्या गरिबांचा वार्ड आहे, तर प्रत्येक नागरिकांचा आपण घरकुलाचा नंबर लावण्याची 100% करू घोषित. बरं, फक्त मला एका वाक्यात सांगा की तुम्हाला जनतेने किंवा या वार्डातून लोकांनी का निवडून दिलं पाहिजे? आता साहेब, हे जे उमेदवार माझ्यासमोर जे उमेदवार आहेत, या उमेदवारापैकी सगळ्यात जास्त शिकलेला उमेदवार मी, मास्टर डिग्री झालेली आहे माझी आणि मी वरून खाजगी इंजिनियर आहे. म्हणून एक शिकलेला उमेदवार जर जनतेच्या समाजाच्या लक्षात जर आलं किंवा शिकलेला जर उमेदवार आपण दिला, तर आपल्या समाजासाठी आपण कुठून कोणत्या प्रकारचा निधी आणू शकतो हे शिकलेल्या उमेदवाराला कळते. जे अंगठेबहाद्दूर उमेदवार आहेत त्यांचा तर याच्यामध्ये काही विशेष नाही आहेत. बरं, नगर परिषदमधील भ्रष्टाचार असो किंवा राजकारणामधील गडबाजी असो, यावर काय तुमचं मत आहे? नगर परिषदचा भ्रष्टाचार जो आहे तो
उघडीत आलेला आहे, पण सरकार आमची नसल्यामुळे आम्ही त्यांचं काही करू शकत नाही. ज्यावेळेस आम्ही नगर परिषदमध्ये जाऊ, हे भ्रष्टाचारी आणि या वार्डामध्ये असलेले दारूवाले, या वार्डामध्ये असलेले पत्त्यावाले, या वार्डामध्ये असलेले गांजावाले, या वार्डामध्ये जेवढे अवैध धंदे चालतात ते सगळ्यात आधी अवैध धंदे बंद करण्याचं काम माझं राहील. थँक्यू. तर हे होते पवन गवई यांनी त्यांचं व्हिजन हे आपल्यापुढे स्पष्ट मांडलेलं आहे.